नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, शासनामार्फत अनेक योजना सुरू करण्यात येतात, परंतु मित्रांनो त्या योजनेची माहिती योग्य त्या उमेदवारापर्यंत पोहोचतच नाही किंवा ज्या उमेदवाराला खरंच गरज आहे अशा उमेदवारापर्यंत ती माहिती पोहोचतच नाही। तर मित्रांनो, त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक मोठी योजना हाती घेतली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत। नेमकी काय आहे ही योजना, या योजनेचा कोणाकोणाला फायदा होणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, युवांना रोजगार पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून राज्य शासनामार्फत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत। यामध्ये नुकत्याच सादर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली। त्या अंतर्गत राज्यात 50,000 मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येतील असेही घोषित करण्यात आले। त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवांना रोजगार पुरवणे। मित्रांनो, या शासकीय योजनेची संपूर्ण माहिती तळागाळातील प्रत्येक गावातील खेड्यातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्या अंतर्गत राज्यात 50,000 मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येणार आहेत असे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आहे। यासाठी एकूण अंदाजे 300 कोटी रुपयापर्यंत सरकार खर्च करणार आहेत। या कार्यक्रमाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येत आहे। तर मित्रांनो, प्रशासकीय यंत्रणा गतिमान होण्यास मदत होणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला सहाय्य करण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहेत। राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणारे विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसिद्धी करून त्यांचा अधिकाधिक नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्याकरिता मुख्यमंत्री योजना दूत थेट गाव पातळीपर्यंत नेमण्यात येणार आहे। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत, याप्रमाणे एकूण 50,000 योजना दूताची निवड करण्यात येणार आहे। त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। निवड झालेल्या योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। सदरचा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। योजना दूत निवडीकरिता पात्रतेचे निकष: उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असायला पाहिजे। उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा। त्याला संगणकाचे ज्ञान असावे। त्यांच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी असावा। त्याच्याकडे आधार कार्डची लिंक असलेले बँक खाते असावे। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो, विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला अधिवास प्रमाणपत्र, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील हमीपत्र जोडणे आवश्यक आहे। आता यांची नेमणूक प्रक्रिया कशी असेल ती जाणून घेऊया। उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय द्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत पूर्ण करण्यात येणार आहे। ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे। जिल्हा माहिती व अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेला प्रतिनिधी त्यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक व वयोमर्यादाविषयक मूळ कागदपत्राची तपासणी करणार आहेत। त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला 6 महिन्याचे करार दिला जाणार आहे। जिल्ह्याच्या ठिकाणी अर्जदाराची मूळ कागदपत्राची व शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी करून त्यांना 6 महिन्याचा करार दिला जाणार आहे। योजना दूतांनी जिल्ह्यातील योजनाची माहिती घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जात ठरवून दिलेले काम पार पाडणे त्याच्यावर बंधनकारक राहील। योजनातून राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील। योजना दूत सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग, गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन आदी इत्यादी असल्याबाबत निर्देशन आल्यास प्रत्येक योजना दूताला प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। निवड झालेल्या योजना दूतासोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्ही सुद्धा योजना दूत होऊन प्रत्येक गावागावामध्ये योजनेची माहिती पोहोचवू शकता। त्या बदल्यात तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना मानधन सुद्धा मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।